श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर 15 ऑक्टोबर 2023 या रोजी आपली शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तर त्याआधी आपण ज्यांना आपली कुलदेवी माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अवश्य नक्की पहा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलला सर्वांनी जास्तीत जास्त लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. तर स्वामी कृपेने आपण आपल्याला कुलदेवी, आपल्या कुलाचार याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. पण अजूनही काही सेवेकरी असे आहेत की ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही. मग काय करायचे? तर बऱ्याच जणांना पहा, आपण नोकरी, आपला जॉब किंवा इतर कारणांमुळे आजकाल आपण पाहतो की आपण आपलं मूळ गाव सोडून किंवा आपले एकत्र कुटुंब पद्धती सोडून आपण वेगवेगळ्या शहरामध्ये, गावामध्ये, देशामध्ये किंवा देशाबाहेरसुद्धा स्थलांतर करत असतो आणि मग तिथेच स्थायिक होतात. तर त्यामुळे काय होतं, काही लोक परदेशात असतात तर तिथेसुद्धा कुलाचार प्रामुख्याने होत नाही, कारण आपल्या मुख्य मूळ स्थानावर जाऊन कुलदेवीचा मानसन्मान ह्या गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. त्यामुळे बरेच प्रश्न अडकलेले असतात. त्यापैकी काही प्रश्न असेही असतात असेही असतात की जसं की पैशांची अडचण, आर्थिक संकट, काही बरेच श्रम करतो, काम करतो, पण त्याचे म्हणावे तसे मोबदला मिळत नाही किंवा ते पैसे हातात मिळत नाहीत, नोकरी नसते, जॉब नसतो किंवा त्यात यश नसते, समाधानकारक प्रगती होत नाही, घरात मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात, त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात. खूप वय झालेलं असतं पण सगळी घरात 2 किंवा 3 मुलं असतात, मुली असतात, त्यांचे लग्नाचे वय उलटून गेले तरी त्यांना योग्य उपवर मिळत नाही, काहींना वधू मिळत नाही, काहींना वर मिळत नाही. तसेच घरात सतत कुणाचं ना कुणाचं आजारपण असतं, दवाखाना असतो, काही अपघात होतात किंवा विनाकारण कुठल्या शेजाऱ्यांशी भांडण होतं, वाद होतो, ऑफिसमध्ये काही संवाद होतात. तर अशी बरीच कारणं आहेत की जेव्हा आपली कुलदेवी कोपते, कुलदेवीचा आपला कुलाचार होत नाही आपल्याकडे, म्हणून ह्या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. तर त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या जास्तीत जास्त सेवा करणे खरंच गरजेचे असते. कारण ज्यांना कुलदेवीच माहीत नाही, तिचा मानसन्मानच केला नाही, तिच्याकडे कधी गेलोच नाही, तर ती आपलं संरक्षण कसं करेल? किंवा आपण जर तिला विसरून गेलो तर ते अजिबात हे अपेक्षित नाही आहे. कारण कुलदेवीलासुद्धा आपली काळजी असते. तिची अपेक्षा एवढीच असते की आपली भेट व्हावी, तिचं स्मरण आपल्याकडून व्हावं, एवढीच तिची एक माफक अपेक्षा असते. तर आपण तीसुद्धा पूर्ण करू शकत नाही. आपण टोटली तिला विसरून जातो आणि कदाचित आपली कुलदेवी कोण आहे हे काहींना माहितीच नसतं किंवा काहीजण चुकीच्याच देवीची सेवा करत असतात. म्हणजेच काहीजण सपोज काहींची कुलदेवी रेणुका माता असते किंवा महालक्ष्मी असते आणि आपण सेवा करतो तुळजाभवानीची, तर आपण आपल्या आईची सेवा न करता मावशीची सेवा करतो. तर मावशीची सेवा करायचीच आहे, पण सर्वप्रथम आपण आपल्या आईची सेवा करायची आहे आणि मग त्यानंतर मावशीची सेवा करायची आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला आपली कुलदेवी जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तर ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही तर तुम्ही तुमच्या भट्टाला किंवा तुमचे स्वामी, तुमचे पुजारी जे कोणी असतील, तुमच्या मूळ गावामध्ये असतील किंवा तुमच्या संपर्कात असतील, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमची कुलदेवी कोण आहे हे पहा. तुमचे घरातली जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांना विचारा, किंवा नसतील तर तुमचे भाऊबंद असतील, आजोबा असतील, कोणी नातेवाईक असतील, काका असतील, तर त्यांना तुम्ही संपर्क साधा. त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा की कुलाचार कसा करतात, काय ही प्रथा होती आधी, किंवा कुठली आपली कुलदेवी आहे. तर काही जणांकडे पुराणकालामध्ये भाट असायचे, काही भागामध्ये कर्नाटकमध्ये हेळवी समाज असायचा. तर तो समाज पूर्ण महाराष्ट्रात किंवा कर्नाटकातल्या काही भागांमध्ये, गावांमध्ये फिरून त्यांचा पूर्ण इतिहास घराण्याचा सगळा लिहिला जायचा. घरामध्ये कोणाचे नवीन लग्न झाले, नवीन मुलबाळ झाले तर त्यांचं नाव त्यात यादीमध्ये ॲड केलं जायचं. तर त्यामुळे त्यांची कुलदेवी, कुलाचार हे सर्व त्यांचा पूर्ण हिस्ट्री किंवा आपण म्हणतो ना फॅमिली डायग्रॅम पूर्ण त्यांच्याकडे असायचा. त्यामुळे पूर्वीच्या काळी अशी किंवा मोठे असे संकट किंवा अशा ही माहिती जोपासली जायची. पण ह्या मॉडर्न जमान्यात आपण कुठेतरी ह्या गोष्टी विसरत चाललेलो आहोत आणि मग ह्या आपल्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ह्यासाठी आपण आपल्या कुलदेवीचा शोध घेतला पाहिजे,
तर पहा, तुम्हाला काही ना काही तुम्ही कुलदेवीला जर प्रार्थना केली किंवा स्वामींना प्रार्थना केली की मला माझी कुलदेवी कोण आहे हे कळू देत, मग ती कुठेतरी तुम्हाला स्वप्नात दृष्टांत देईल किंवा तुमच्या घरापर्यंत कोणी ना कोणी भाट येईल, स्वामी येईल, पुजारी येईल किंवा त्या देवीचा कुलस्थानाचा प्रसाद मिळेल, तुम्हाला कोणीतरी व्यक्ती तिथंपर्यंत काहीतरी संकेत मिळतील, एखाद्या तुम्हाला कुठेतरी तिचं दर्शन होईल, फोटो दिसेल. तर ज्यांना अगदीच माहीत नाही आपली कुलदेवी कोण आहे, तर आपल्या अविनाश दादांनी सांगितलेला हा उपायसुद्धा जर तुम्ही केला तर तो सुद्धा खूप लाभदायक आहे. तर हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला केला जातो. तर हा कार्यक्रम आपण श्रद्धेने केला तर नक्कीच आपल्या कुलदेवीपर्यंत आपण पोहोचत असतो. कारण जसं आपण आपल्या देवीचा शोध घेत असतो, कुलदेवीचा शोध घेत असतो, तसेच देवीसुद्धा आपल्या भेटीसाठी आतुरलेली असते. म्हणून तर हा कार्यक्रम जर आपल्या स्वामी आज्ञेने आपण जर केलात आणि श्रद्धेनं केलात तर आपल्याला दिव्य अशी अनुभूती येतेच. शुक्ल पक्षाची पंचमी, अष्टमी किंवा पौर्णिमेला हा कार्यक्रम करावा. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी 15 मिनिट आधी हा प्रयोग करायचा आहे, साधारण 4:15च्या दरम्यान. तर प्रयोग करताना घरातील कर्ता पुरुषाने शुचिर्भूत होऊनच हा प्रयोग करावा. अगदी तुमच्या घरी कर्ता पुरुष करणार नसेल, त्यांना हे पटत नसेल तर त्या कुलस्त्रीने करावा. प्रथम एक लाल कापड घ्यायचा, एक हातरुमाल साईजचा असतो तसा, त्यामध्ये एक कोळसा टाकायचा आहे आपल्या हातांच्या बोटांच्या पेरा एवढा. नंतर एक लोबान धुपाचा एक तुकडा ठेवायचा आहे, तो पण कोळसा एवढाच टाकायचा आहे. एक हळकुंड टाकायचा आहे. त्यानंतर चिमूटभर पांढरी चंदन पावडर टाकायची आहे, चिमूटभर कुंकू टाकायचं आहे. आपल्या घरातील भस्म रक्षा ही पवित्र असावी, म्हणजे आपण गुरुचरित्र नवनाथ पारायण केलेली जी रक्षा असते ती रक्षा त्यात चिमूटभर टाकायची आहे, किंवा मंदिरात हवनाची रक्षा असेल तर ती टाकायची आहे. नंतर त्या कापडाला लाल धाग्याने बांधायचं आहे आणि आपल्या इष्टदेवतेचे नाव घेऊन किंवा कुलदेवीचा मंत्र ओम कुलदेवताय नमः असं जरी म्हटलं आणि विनवणी केली तर करून आणि स्वामींचा आज्ञा घेऊन आपण सांगायचं आहे की जी काही आमची कुलदेवी असेल तिने आम्हाला संकेत द्यावे, तिच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून त्यांना आपण प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. नंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या वर पितळी किंवा साधा खिळा ठोकून तो बांधलेला लाल कापडाची जी पुडी असते, पुरचुंडी असते, ती अडकवायची आहे. आणि प्रयोग चालू असेपर्यंत आपल्या इष्टदेवतेचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जास्तीत जास्त जप करत असणे, मनोमन प्रार्थना करत असणे की कुलदेवी, आमची कुलदेवी आम्हाला कळू दे, तिचं मूळ स्थान आम्हाला माहीत होऊ दे आणि आम्हावरती प्रसन्न होऊन आमच्यावर कृपा करू दे आणि आई जगदंबे, आई अंबे तुझा आशीर्वाद आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि येत्या 7 दिवसात आपल्याला किंवा एक मॅक्झिमम 15 दिवसात तुमची जर पुण्याई जुळून आली तर खूप कमी वेळात सुद्धा तुम्हाला देवीकडून मार्गदर्शन मिळेल. तुमच्या स्वप्नातून, आपल्या वाडवडिलांकडून, नातेवाईकांकडून, समाजांच्या बंधूंकडून, भाटांकडून आणि कुठल्याही प्रकारे या ना त्या प्रकारे तुम्हाला ते मार्गदर्शन होईल. आणि आपण श्रद्धेने हा कार्यक्रम करा. हा कार्यक्रम 7 दिवसात काही विटाळ, अडचण किंवा सुतक आल्यास परत पुढील शुक्ल पक्षात प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग ज्यांना कुलदेवी माहीत आहे पण घरात सेवा होत नसेल, सेवा करताना काही चुकलं असेल, कुलदैवत प्रसन्न नसेल, त्यांनी पण हा केला तरी चालेल. या प्रयोगाने आपलं कुलदेवी अवश्य प्रसन्न होईल. हा प्रयोग करताना आपल्या ग्रामदेवतांचा मानसन्मान करायचा आहे, त्यांची आज्ञा घ्यायची आहे, स्वामींची आज्ञा घेऊन हा कार्यक्रम करावा आणि मग आपल्याला अपेक्षित अशी फलप्राप्ती नक्कीच होईल. आणि जोपर्यंत आपल्याला हे होत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे मद्यपान, मांसाहार हे वर्ज्य केले आणि परानं वर्ज्य केले तर निश्चितच ते आपल्याला रिझल्ट्स किंवा जे म्हणतो ना आपण फलप्राप्ती लवकरात लवकर मिळते. म्हणून आपल्या कुलस्त्रीने म्हणजे कुलाचार करण्यासाठी पूर्ण कुटुंबाची ही एक म्हणतो ना एक गरज असते किंवा एक श्रद्धा, विश्वास असतो, तो आपण सार्थ ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे आपली कुलदेवी आपल्याला माहीत करून घ्यायची आहे. आणि या नवरात्राच्या आधी तुम्ही यातलं काहीतरी तुम्ही सुरुवात तरी करा की तुम्ही विनंती तरी करा. नक्कीच तुम्हाला ह्या नवरात्राच्या आधी तुमची कुलदेवी कळून जाईल आणि तुम्ही नवरात्रात जास्तीत जास्त तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकाल. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी, आई अंबेच्या चरणी, महालक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तर होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटू. श्री स्वामी समर्थ.